परिषदेमध्ये सरळ सेवा भरती जसे ग्रामसेवक आहे, आरोग्यसेवक आहे, म्हणजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवरून सुद्धा भरपूर पद आहेत मित्रांनो. त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, वयोमर्यादा, पात्रता, संपूर्ण माहिती तर आपण पाहूयाच. सोबतच मित्रांनो, जर एकाच दिवशी एकाच पदासाठी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा होणार असल्यामुळं आपण वेगवेगळ्या पदांसाठी फॉर्म भरावे का? जसे ग्रामसेवकसाठी तुम्ही सोलापूरमध्ये पण भरताय, पुण्यामध्ये पण, अमरावती पण, सिंधुदुर्गमध्ये पण, तिकडे गोंदिया. मग ठीक आहे का, एवढं भरणं गरजेचं आहे का? त्यांनी काय सांगितलेलं आहे ऑफिशियली ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यांच्याच ऑफिशियली याच्यावरून सगळं काय आपण तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की मित्रांनो, महत्त्वपूर्ण असणार आहे. सोबतच मित्रांनो, आपण जर अजूनही एक्झाम मॉड्यूल पॅटर्नला जॉईन झाला नसेल, नक्की जॉईन व्हा. केवळ 850 मध्ये सर्व सरळ सेवा, आता एवढ्या सगळ्या सरळ सेवा आलेल्या आहेत, तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला सेपरेट फी देण्याची बिलकुल आवश्यकता नाही. एकदा का 850 भरलं की 1 वर्षापर्यंत मित्रांनो कोणतीही सरळ सेवा परीक्षा आली तर त्या प्रत्येकासाठी सेपरेट स्टडी मटेरियल, लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस, रेकॉर्ड नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्ड सुद्धा पुन्हा पाहू शकता 1 वर्षापर्यंत, कधीही किती वेळ. सोबतच फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे आणि TCS IBPS पॅटर्ननुसार भरपूर प्रश्नांचा यामध्ये सराव करून घेतला जातो. लवकरच ही 1875 होते, त्याच्या अगोदर केवळ 850 मध्ये आपण जॉईन होऊ शकता. जॉईन होण्यासाठी 7248939176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा. तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या क्लासबद्दल जे विद्यार्थी जॉईन आहेत त्यांचे तर अभिप्राय मित्रांनो आपण दररोज वेगवेगळे पाहत असतात. आज आपण या ठिकाणी वर्षा यांचा कोल्हापूर यावरून अभिप्राय जो आलेला आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता. तुमच्या लेक्चरमध्ये एवढे बिजी होऊन गेले की अभिप्राय देणे विसरून गेले. मी आधी MPSC एक्झामची तयारी करत होते, प्री क्लिअर केल्या होत्या, पण काही कारणास्तव 5 वर्ष गॅप पडला, अभ्यासाशी पूर्ण संबंध तुटला. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी पुन्हा अभ्यास करू शकेन, कारण पुन्हा शून्यातून सुरुवात करून एक्झामची तयारी करणं केवळ अशक्य होतं. पण असंच एकदा ओघाने तुमच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहणे झालं आणि असे वाटले की शून्यातून सुरुवात करण्यासाठी ज्याची मला गरज आहे ते हेच आहे. तुमचे व्हिडिओ पाहून मला असे वाटले की येस मी पुन्हा करू शकेन आणि केलेला माझा कॉन्फिडन्स परत मिळाला. थँक्यू सो मच सर. आपल्या एक्झाम मॉड्यूल क्लासची बेसिक टू ॲडव्हान्स शिकवण्याची मेथड खूप इफेक्टिव्ह वाटली. एक्झाम मॉड्यूलमुळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात, त्यामुळे अभ्यास करणे आता मला इझी वाटते. आजच्या काळातही तुम्ही अगदी माफक फीमध्ये मित्रांनो केवळ 850 मध्ये आपण हे करतोय. विद्यार्थ्यांना शिकवता हेही फार कौतुकास्पद आहे. तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहे. तुमच्यासारखे गुरु लाभले आमचे भाग्यच. तुम्ही असे शिकवत राहा. तुमच्यासारख्या हाडा शिक्षकाची आम्हाला गरज आहे. एक्झाम मॉड्यूलला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर असे मित्रांनो तुम्ही सुद्धा जॉईन झाल्यानंतर नक्कीच याच पद्धतीने अभिप्राय देणार, याबद्दल बिलकुलही शंका नाही. कित्येक अभिप्राय मित्रांनो आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. जसे की माजी सैनिक मुकेश सुरोसे यांचा सुद्धा अभिप्राय आलेला आहे की शाळा व कॉलेज सोडून 22 वर्ष झाली. 22 वर्षाच्या गॅपमुळे अभ्यासात खूप अडचण होती, पण तुमच्या सिस्टमॅटिक वे स्टेप बाय स्टेप समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे अभ्यासाला अचूक दिशा मिळाली आणि सर्व PDF सुद्धा अप्रतिम आहेत. थँक्यू व्हेरी मच. तर हे मित्रांनो अभिप्राय आपल्या एक्झाम मॉड्यूल क्लासबद्दल आहेत. आपण सुद्धा याच पद्धतीने देणार एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देत आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता कोणत्या पण एका जिल्हा परिषदेचे किती जिल्हा परिषदेचे आलेले आहेत ते पण बघूया मित्रांनो. ओके, त्या सर्व मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकतो. आता बघता एक सुरुवातीला मी तुम्हाला म्हणजे कोणकोणत्या जिल्हा परिषदेचे आले ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु अगोदर कोणत्या तरी एका जिल्हा परिषदेची PDF ओपन करू. जसं की सिंधुदुर्गची आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे. सगळ्यांमध्ये सारखाच मटेरियल आहे, असं नाही की वेगळं आहे, फक्त जागा कमी जास्त आहेत. परंतु जागा मित्रांनो आपल्याला जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका जिल्ह्यासाठी एका पदासाठी आपल्याला एकच अर्ज करायचा आहे. ते का करायचं ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे ऑफिशियली. तर 5 तारखेपासून अर्ज सुरू होत आहेत. 25 तारखेपर्यंत मित्रांनो आपल्याला लास्ट डेट आहे. 25/8 काय लास्ट डेट आहे. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे, हे सुद्धा आपल्याला दिले. परीक्षा फी तर जबरदस्त, तशीच मित्रांनो एकदम जबरदस्त. म्हणजे त्यांना काय पुन्हा ते म्हणतायत की प्रत्येक पदासाठी वेगवेगळी, प्रत्येक जिल्ह्यासाठी भरायची असेल वेगवेगळी. तर हे खूप म्हणजे खूप एक जसं की ह्याला एक शब्दच नाही की अशी एवढी बेकार फी त्यांनी आकारलेली आहे. 100 रुपये आकारायची तिथं 1000 आकारलेले आहे. आणि यासाठी सध्या चाललेले आहेत मित्रांनो वेगवेगळे, जसं की आपण सुद्धा आपल्या ट्विटरवरती मित्रांनो याच्याबद्दल काय करतोय, आवाज उठवतोय आपल्या पद्धतीने. ठीक आहे, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांशी संपर्क साधतोय. आणि त्या दृष्टीने मित्रांनो रोहित पवार यांनी सुद्धा याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे कमी व्हायला पाहिजे. ॲक्च्युअली ती त्यांच्या काळामध्ये तसे उपलब्ध करत नाहीत, परंतु ठीक आहे आता कोणीतरी उपलब्ध केला हे चांगलंच म्हणायचं आहे. तर जसं की ही फी कमी व्हावी हे सर्वांना वाटतं आहे. जसं की या ठिकाणी अर्ज जर करायचं म्हटलं तर ही जी काय तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे यावरती तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. ही परीक्षा जी आहे ती कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे, हे सुद्धा आपल्याला कन्फर्म झालं. बाकी तलाठी भरती असेल, वन विभाग ही TCS घेत आहे आणि ZPची भरती कोण घेत आहे, IBPS घेत आहे. ऑनलाईन फी 25 तारखेपर्यंत संध्याकाळी 12 अगोदर भरायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा ही तर झाली बेसिक माहिती की फॉर्म कसा भरावा, फोटो कसा चिटकावा वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर त्यांच्या वेबसाईटवरती गेले की तुम्हाला हे समजून जाईल आणि याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. तर आता बघा महत्त्वाची जी माहिती तुम्हाला सांगायची आहे की
त्यांनी जी अर्ज करण्यासाठी महत्त्वाची दिलेली आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरता म्हणजे समजा तुम्ही ग्रामसेवकसाठी भरतात ओके किंवा आरोग्य सेवकसाठी तुम्ही काय करतात भरत आहात तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर एकाच पदाकरता म्हणजे समजा आरोग्य विभागासाठी तुम्ही भरलेला आहे तर एकाच पदाकरता अनावश्यक जास्त जिल्ह्यामध्ये परिषदामध्ये अर्ज करू नये म्हणजे तुम्ही आरोग्य सेवकसाठी जर पुणे निवडला असेल तर पुण्यामध्येच भरा पुन्हा आरोग्य सेवकसाठीच तुम्ही सोलापूरमध्ये भरू नका ठीक आहे असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे एका याच्यामध्ये एकाच पदासाठी एकाच जिल्ह्यामध्ये एकच अर्ज भरा असं स्पष्टपणे म्हणणं आहे ओके पुन्हा एकदा मी तुम्हाला हे मुद्दा सांगतो महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्हाला आरोग्य सेवकसाठी ओके आरोग्य सेवकसाठी जर तुम्ही आरोग्य सेवक फक्त 10वीवरून पद आहे मित्रांनो आरोग्य सेवकसाठी जर समजा तुम्ही पुण्यामध्ये जे फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी ठीक आहे 1000 रुपये देऊन पुण्यामध्ये फॉर्म भरला तर पुन्हा 1000 रुपये देऊन सोलापूरमध्ये तो फॉर्म भरू नका कारण आरोग्य सेवकसाठी ऑल महाराष्ट्रामध्ये ते म्हणतायत की सर्व जिल्हा परिषदेमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये परीक्षा होणार असल्यामुळं एकाच पदाकरता अनावश्यक जास्त जे परिषदेमध्ये फॉर्म भरू नका असे केल्यास शुल्क अर्ज शुल्कापोटी उमेदवारांना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे ओके आता एवढीच तुम्ही काळजी करता तर 100 रुपये ठेवा ना फी ओके असं पण आपण म्हणू शकता पण हे योगीच काय केलेलं आहे मित्रांनो तर क्रोकोडाईल्स म्हणतात क्रोकोडाईल टीयर्स ओके जसं की मगरमच्छ के आसू ओके खोटे खोटे आसू ते दाखवत आहेत परंतु त्याचं काय आपल्याला आता जास्त ताण घ्यायची गरज नाही मित्रांनो आपल्याला फक्त आपली पोस्ट मिळवायची आहे ओके तर त्यांनी असं स्पष्ट आपली काळजी केल्यासारखं दाखवलं की तुम्ही जास्त यासाठी भरू नका तुमची फी जाईल ओके मग मी सांगितलं त्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं की आरोग्य विभागासाठी जर एका सोलापूरमध्ये भरत असाल तर सोलापूरमध्येच भरा पुन्हा अमरावती सिंधुदुर्ग कोल्हापूर हे बीड इकडं तिकडं जाऊ नका ठीक आहे कोणता तर एका जिल्ह्यामध्ये एका पदासाठी मग तुम्ही आरोग्य विभागासाठी एका ठिकाणी भरू शकता त्या ठिकाणी मग तुम्हाला ग्रामसेवकसाठी दुसऱ्या ठिकाणी भरू शकता असं करू शकता ते त्याची काय घेणं नाही त्याची पण फी तुम्हाला वेगवेगळी लागेल आरोग्यासाठी 1000 रुपये त्यानंतर ग्रामसेवकसाठी 1000 रुपये ओके आता झेडपीसाठी त्यांनी काय करायचं होतं मित्रांनो 1000 घ्यायचं होतं तर इथं आता 25 पेक्षा जास्त पदं त्यासाठी म्हणजे एकाला जर सगळ्याच पात्र असेल तर 25,000 फी भरावं लागेल असं यांनी सगळा घोळ करून ठेवलेला आहे पण जाऊ दे आता अभ्यास झाला आहे तर आता अभ्यासावरती लक्ष द्या वेळ कमी आहे आता याचा करता म्हणजे तुम्ही जास्त अभ्यास करून काय करायचं मित्रांनो तर पोस्ट मिळवायची आहे पहिल्याच पेमेंटमध्ये तुमचं जेवढे पण तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत ओके 25,000चे जर पहिलेच तुम्हाला हे लागलं मित्रांनो नोकरी लागली तर तुमचे सगळे काय आतापर्यंत फॉर्म भरलेले वसूल व्हायला पाहिजे तेवढी जिद्द ठेवा भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे जे काय आहे ते संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच वर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास ही जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही म्हणजे यांनी किती गाढवपणा पुन्हा एकदा केलेला आहे मित्रांनो की म्हणताय ते म्हणत पण नाहीत की भरू नका म्हणत पण नाहीत सपशेल की भरू नका दुसरा ब नावाचा पॉईंट यांनी ॲड केलेला आहे की जर अडचणी आल्या जर तरची या ठिकाणी भाषा केलेली आहे ओके जर तरची काय केलेली आहे न आल्यास ओके असं जर न झाल्यास त्यानंतर अर्ज केले असल्यास ठीक आहे असं या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जर एखाद्याला देऊची इच्छाच असेल पैसेच असतील तर तो देऊ शकतो असं पण यांनी काय केलेलं आहे म्हणणं केलेलं आहे पण जर तुमची वेगवेगळ्या ठिकाणी आली एकाच ठिकाणी एकाच दिवशी जर सोलापूरला पण आली आणि त्याच टायमिंगला पुण्याला पण आली तुम्ही तेवढ्या 10 मिनिटामध्ये सोलापूर टू पुणे नाही जाऊ शकला तर जबाबदार राहणार नाही पण यांनी असं म्हटलं नाही की जर तुम्ही नाही भरला तर तुमच्यावर कारवाई होईल जर तुम्ही 2 ठिकाणी भरला तर तुमचा बाद करण्यात येईल वगैरे असं पण यांनी म्हटलेलं नाही म्हणजे यांना सपशेल अपेक्षा आहे की तुम्ही 2 ठिकाणी भरावा पैसे असतील तर भरू शकता चान्स घेऊ शकता इकडची पण ग्रामसेवक देऊ शकता इकडची पण देऊ शकता असं यांनी काय केलेलं आहे मित्रांनो इनडायरेक्टली म्हटलेलं आहे कारण त्यांना इकडचं पण 1000 भेटणार आहेत इकडचं पण 1000 भेटणार आहेत आता तुम्ही काय करायचं आहे जर तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही म्हणता असेल तुम्ही पण आम्हाला कन्फ्यूज करून टाकले ह्या 2 मुद्द्यांमध्ये की नेमकं आम्ही काय करायचं आहे कन्फ्यूज मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी करून टाकलेलं आहे ओके कितीही तज्ज्ञ पंडित व्यक्ती जरी तुम्ही या ठिकाणी हे 2 पॉईंट सॉल्व्ह करायचं म्हटलं तर या ठिकाणी कन्फ्यूज केलेलं आहे पहिल्या ठिकाणी म्हणते की अनावश्यक खर्च करू नका बाबा तुम्ही आमची काळजी करू नका अनावश्यक खर्च करू नको भरू की नको स्पष्टपणे सांगा असं त्यांनी सांगितलेलंच नाही मित्रांनो अनावश्यक खर्च करू नका म्हणतायत ओके होण्याची शक्यता आहे आणि पुढे काय म्हणताय या ठिकाणी स्पष्टपणे काय म्हणतं आहे की एकाच वेळेस
अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास, बरं नाहीच आला तर मग तो देऊ शकतो का विद्यार्थी? हा पण एक शक्यता आहे की समजा नाहीच आली एकाच वेळेस वेगवेगळ्या याच्यामध्ये तर तो देऊ शकतो. कारण आपल्याला तर माहिती वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जवळपास आता वनरक्षकची 20 दिवस परीक्षा चालते, सॉरी 11-12 दिवस परीक्षा चालते, तलाठी भरतीची 20 दिवसापेक्षा जास्त लागते. मग समजा एखादी शक्यता आहे ना 10 दिवसामध्ये त्याचा कधी पण येऊ शकतो. पहिल्या दिवशी सोलापूरला आला, तिसऱ्या दिवशी पुण्याला आला तर तो देऊ शकतो परीक्षा, असं त्यांचं म्हणणं आहे. आल्यास व त्या ठिकाणी परीक्षा न देता आल्यास, ओके, म्हणजे देता येऊ शकते पण यदा कदाचित जर न देता आल्यास, ओके, त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. म्हणजे स्वतःच्या जबाबदारीवरती. आता मी तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगतोय, एवढ्या वेळ झालं तुम्हाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता कन्क्लुजन पर्यंत तुम्हाला येतो मित्रांनो याच्या, की जर तुम्हाला तुमच्या जबाबदारीवरती जर 2 ठिकाणी फॉर्म भरायचा असेल, जबाबदारी म्हणजे फक्त पैशाची जबाबदारी आहे, या ठिकाणी तुमचा इतर कोणताही लॉस होणार नाही, हे 2 मुद्द्यावरून स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, न आल्यास त्याच म्हणजेच पैशासाठी जबाबदार राहणार नाही म्हणते. बाकी तुम्हाला जर 2 ठिकाणी चान्स घ्यायचा असेल, तुम्ही सोलापूरमध्ये पण भरू शकता, पुण्यामध्ये पण ग्रामसेवकला भरू शकता, किंवा आरोग्य विभागाला तुम्ही सोलापूरमध्ये पण भरू शकता, आरोग्य विभागाला तुम्ही पुण्यामध्ये पण भरू शकता, कोल्हापूरमध्ये भरू शकता, अमरावतीमध्ये भरू शकता, गोंदियामध्ये भरू शकता, सिंधुदुर्गमध्ये भरू शकता, कोणत्याही ठिकाणी भरू शकता. तेवढी तुम्ही फी द्यायची आहे, हजार प्रत्येक जिल्ह्याला. आणि जर एका दिवशी आली तर स्वतःच्या जबाबदारी कुठंतरी एका ठिकाणी परीक्षा द्यायची. जर तुम्ही 4-5 ठिकाणी मग वेगवेगळ्या 4-5 दिवशी परीक्षा आली तर मात्र 4-5 वेळेस 4-5 पेपर तुम्ही देऊ शकता, असं यातून काय होते स्पष्टपणे होत आहे. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला या ठिकाणी नेमकं जास्त पैसे असतील तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भरा, पैसे कमी असतील पूर्ण अभ्यास करा आणि एकाच ठिकाणी भरा. परंतु या ठिकाणी पुन्हा विद्यार्थ्यांना अन्याय झालेला आहे मित्रांनो, की ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत तर त्यांना एकच चान्स घ्यावा लागणार आहे, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत तर त्यांना वेगवेगळे चान्स घेऊन वेगवेगळ्या दिवशी देता येणार आहे. असं यांनी काय केलेलं आहे, भला मोठा या ठिकाणी गोळ करून ठेवलेला आहे. पण आता या ठिकाणी तुम्हाला फक्त अभ्यासावरती फोकस करा आणि फॉर्म भरत राहा. कोणता तरी एक बारा जर अभ्यास परिपूर्ण झाला असेल तर सिलेक्शन होईलच मित्रांनो, ठीक आहे. आणि पैसे जास्त असतील तर भरू शकता मग इतर ठिकाणी पण. उमेदवारी अर्ज करण्यापूर्वी काय हे सविस्तर जाहिरात, तर तीच आपण या ठिकाणी काय करतोय पाहत आहोत. या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी वाढवलेली आहे मित्रांनो, त्यामुळं आपण बघूया. आणि 10वीवरून कोणकोणते भरू शकता आणि 12वीवरून कोणकोणते भरू शकता, ग्रॅज्युएशनवरून कोणकोणते भरू शकता ते बघूया. आरोग्य पर्यवेक्षकसाठी मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी कोर्स गरजेचा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल नाही जास्त सांगत, ज्यांचा असेल ते PDF मध्ये पाहून भरू शकतात. आरोग्य सेवकसाठी मित्रांनो केवळ 10वी असेल, बिंदास भरा, ठीक आहे. कारण या ठिकाणी विज्ञान विषय 10वीला तर होताच आपल्याला, तरी उमेदवार भरू शकता. बाकी 12 महिन्याचा जर पूर्ण केला नसेल कोर्स तर नंतर तुमच्याकडून तो पूर्ण नियुक्त झाल्यानंतर 3 संधीमध्ये पूर्ण करून घेतला जाईल. नियुक्ती झाल्यावर आपण काय पण पूर्ण करू, त्याचा ताण घेऊ नका, आता फॉर्म भरा. ओके. त्यानंतर आरोग्य सेवक महिलासाठी मात्र त्यांनी महाराष्ट्र परिचार्य परिषदा किंवा विदर्भ परिचार्य परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल, त्यांनी तेच काय असतील पात्र असतील. तर ज्यांच्याकडे पण ही पात्रता असेल तर ते काय करू शकता, भरू शकता. म्हणजे मेडिकल रिलेटेड असेल तर तुम्हाला माहितीच आहे, नसेल तर तुम्ही ताण घेऊ नका, तुम्ही नाही भरू शकत. असेल तर तुम्हाला लगेच समजून जाईल की येस तुमच्याकडे आहे किंवा नाही. म्हणजे ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका, म्हणजे जे पण या ठिकाणी नर्सिंग रिलेटेड विद्यार्थिनी आहेत तर त्यांना हे लगेच समजून जाईल हे मुद्दा काय आहे. बाकीच्यांनी ज्यांचं प्लेन झालेलं आहे 12वी 10वी ग्रॅज्युएशन, ओके, आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये, त्यांनी ताण घेऊ नका, हे तुमच्यासाठी नाही. ज्यांचं ANM GNM रिलेटेड झालेलं आहे त्यांना हे समजून जाईल मुद्दा. औषध निर्माण अधिकारी याच्यासाठी सुद्धा काय मित्रांनो, तर नोंदणीकृत औषध निर्मातेच उमेदवार आहेत. कंत्राटी ग्रामसेवक हे नंतर मित्रांनो परमनंट होतं, त्यामुळे कंत्राटीचा जास्त ताण घेऊ नका. मग या ठिकाणी काय आहे, अर्हता दिलेली आहे तर 2-3 अर्हता दिलेल्या आहेत. 12वीला एक तर 60% पाहिजे आहेत, किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिका पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम आपल्याला पाहिजे, किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी पाहिजे आहे BHWची, किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी आणि किंवा तुल्य अर्हता, आणि यासोबतच म्हणजे 10वी आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्चता अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवाचा अनुभव किंवा ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती या ठिकाणी दिली जाईल. संगणक हाताळण्याच्या वापराबाबत वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण. जसे की त्यांनी ग्रामसेवकसाठी तेवढी अट स्ट्रिक्ट केलेली आहे की ग्रामसेवकसाठी तात्काळ त्यांना संगणक पाहिजे, पुढे दिलेलं आहे. बाकीच्यांसाठी 2 वर्षांनी दिलं तरी चालेल, ठीक आहे. मग या ठिकाणी कनिष्ठ अभियंता या ठिकाणी दिले मित्रांनो, बांधकाम पुरवठा त्यांच्या रिलेटेड ज्यांचं इंजिनिअरिंग झाले ते या ठिकाणी भरू शकता. विद्युतसाठी ज्यांचं इंजिनिअरिंग झालं ते या ठिकाणी भरू शकता. कनिष्ठ लेखा अधिकारी यासाठी 5 वर्षाचा अनुभव यांनी कंपल्सरी केलेला आहे. कनिष्ठ सहाय्यक लेखा यासाठी टायपिंग या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी हे केलं आहे. तारतंत्रीसाठी त्याच्या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, तर शिक्षण पाहिजे आहे. त्यानंतर मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी जर बघा आता जसं की अंगणवाडी या ठिकाणी आपल्याला
सुपरवायझर या नावाने सुद्धा हे पद ओळखलं जातं. ओके, मुख्य सेविका पर्यवेक्षिका. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची, आता कोणत्याही एखाद्या म्हणते, ओके, खास करून म्हणजे ह्याला प्राधान्य दिलं जाईल, त्यामुळे ह्या खास करूनचा जास्त ताण घेऊ नका. समाजशास्त्र, गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाज विषयाची पदवी धारण केलेली असावी. तर बघा, फक्त ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते पण भरू शकता मित्रांनो, एखाद्या संविधानिक विद्यापीठाची. आता खास करून म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याला प्राधान्य दिलं जाईल. तसेच महिला व बालविकास विभागाकडे 4 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार. ठीक आहे, तर हे सुद्धा काय करू शकता तुम्ही, ग्रॅज्युएशनची भरू शकता महिला उमेदवार. ओके, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं, म्हणजे फक्त महिला उमेदवारांसाठीच आहे पद मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका. स्पष्टपणे सांगितलं ज्या महिला उमेदवारांनी, त्यामुळे पुरुष उमेदवारासाठी भरायचा प्रयत्न करू नका. ज्यांच्या महिलांसाठी आहे तेच फक्त मुख्य सेविका आणि ज्या महिला आहेत त्याच फक्त यासाठी भरू शकतात. पशुधन पर्यवेक्षक यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो, तर यासाठी आपल्याला पशुवैद्यक शास्त्रातील पदवी असलेले विद्यार्थी काय करू शकतात, भरू शकतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ज्यांचा पण मुख्य विषय म्हणून फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र यासाठी BSc झालेला आहे ते उमेदवार काय करू शकतात, यासाठी फॉर्म भरू शकतात. लॅब टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. वरिष्ठ सहाय्यक यासाठी कोणतेही मित्रांनो ग्रॅज्युएट विद्यार्थी, संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे विद्यार्थी वरिष्ठ सहाय्यकसाठी भरू शकतात. वरिष्ठ सहाय्यक लेखा यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असतील, याबाबत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे कॉमर्सला जर विषय असतील 2 तर तुम्ही कॉमर्सवाले विद्यार्थी यासाठी भरू शकता. हे लक्षात घ्या, फक्त कॉमर्ससाठी आहे ते पद. विस्तार अधिकारी कृषी यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी काय पाहिजे मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर विषय कोणतेही समतुल्य अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु कृषी विद्यापीठातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषी विषय कामाचा अनुभव किंवा कृषी पद्धतीचे व्यवसाय शिक्षण, ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल यांना काय केलं जाईल, प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी काय मित्रांनो आपल्याला प्राधान्य दिलेलं आहे विस्तार अधिकारी कृषीसाठी. बाकी या ठिकाणी जर बघितलं अजून बाकीची पण पदं आहेत. आता ही जी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ओके, आता यासाठी आरोग्य सेवक एक पद आहे जे की या भरतीमध्ये म्हणजे या जिल्ह्यासाठी ते आहे, सुरुवातीला दिलेलं आहे. काय जिल्ह्यामध्ये ते कमी असतं, काहींना नसतं. परंतु ही संपूर्ण जर तुम्हाला जिल्हा परिषदेची पात्रता पाहिजे असेल तर यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे यांचीच अगोदरची जाहिरात, तर डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंक आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पहा मित्रांनो. जर तुम्हाला अजून पण सगळ्या ज्या पण पदं, कारण आता एवढ्या सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये 19,000 पदांची जाहिरात येणार आहे. मग आता यासाठी प्रत्येक कोणत्या जिल्ह्यामध्ये एखाद्याला समजा ग्रामसेवक नको असेल पद तर त्यांनी दिलेलं नसतं ग्रामसेवक, एखाद्याला पाहिजे आहे ग्रामसेवक तर त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या जाहिराती ज्यावेळेस अजून पण पब्लिश होतील, आता जवळपास 2-3 जाहिराती जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अमरावती झालं आहे, सिंधुदुर्ग झालं आहे, अजून पण ज्या पण झालेल्या मी टेलिग्रामवरती टाकतोय, तर टेलिग्राम नक्की जॉईन करा. वेतन जर बघितलं तर वेतन पण चांगलं आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके, जसं की या ठिकाणी जर बघितलं आरोग्य सेवकसाठी 25,000 स्टार्टिंग वेतन आहे. ठीक आहे, आरोग्य सेवकसाठी 25,000, पर्यवेक्षकसाठी 35,400. ठीक आहे, असं या ठिकाणी काय आहे वेतन चांगलं आहे. 25,000 म्हणजे चांगलं आहे सुरुवातीला. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी परीक्षा जी आहे तर परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला माहिती आहे होणार आहे. IBPS ही परीक्षा घेणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. याचा सिलेबस वगैरे यापूर्वी मी टाकला आहे, त्यामुळे पुन्हा मी टाकत नाही मित्रांनो. हे संपूर्ण डिटेल सिलेबसचा जो चार्ट आहे आपण या ठिकाणी बघू शकता. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK हे कॉमन प्रश्न आहेत. तांत्रिकचे प्रश्न या ठिकाणी प्रत्येकासाठी काय केले आहेत, सेपरेट दिलेले आहेत. काहींसाठी आहे, काहींसाठी दिलेले नाहीत. तांत्रिकचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये येणार आहेत या ठिकाणी बघू शकता. म्हणजे 60 प्रश्न जे असतील मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK यावरती आहेत आणि 40 प्रश्न जे आहेत तर ते तांत्रिकवरती असणार आहेत. तर या संपूर्ण सिलेबस या ठिकाणी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकता. आणि याचं जे काय मित्रांनो MSCIT बद्दल दिलेलं आहे तर MSCIT ही सांगितलेलं आहे की बाबा ज्या 2 परीक्षा आहेत, ठीक आहे, तर हे नॉर्मलायझेशन बद्दल दिले की नॉर्मलायझेशन जे आहे ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार असल्यामुळं नॉर्मलायझेशन केलं जाईल. नॉर्मलायझेशन म्हणजे सोपं साधं काय असतं मित्रांनो, ज्यांचा पण इजी पेपर आलेला असतो शिफ्टमध्ये, समजा आज एखाद्याचा इजी पेपर आलाय तर त्यांची मार्क काय केली जातात, कमी केले जातात. दुसऱ्या दिवशी समजा एखाद्याचा हार्ड पेपर आलाय, ओके, तोच पेपर म्हणजे समजा ग्रामसेवकचाच पेपर एकाला इजी आला पहिल्या दिवशी
आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विद्यार्थ्याला सोपा आला तर ज्याचा हार्ड आहे त्याची मार्क काय केली जातात या फॉर्म्युल्यानुसार वाढवली जातात आणि ज्यांचा सोपा आला त्याची कमी केली जातात आणि दोन्हींचा ॲव्हरेज साधण्याचा प्रयत्न केला जातो. असा हे ढोबळमानाने सोपा साधा फॉर्म्युला आहे. IBPS हे काय करणार आहे मित्रांनो तर परीक्षा घेणार आहे या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा प्रत्येकासाठी वाढवलेली आहे मित्रांनो. जसं की अगोदर 38 वर्ष होती आता काय केलेली आहे ती 40 वर्ष केलेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी अगोदर 43 होते आता 45 प्रत्येकासाठी 2-2 वर्ष काय केलेलं आहे या ठिकाणी वयोमर्यादा वाढवलेली आहे. या ठिकाणी आपण बिंदास काय करू शकता बघू शकता आणि संपूर्ण PDF पण मी टेलिग्रामवरती सुद्धा टाकतोय तिथून सुद्धा आपण ही डाउनलोड करून पाहू शकता. या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे आहेत कागदपत्रे प्रमाणपत्रे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. आपल्याला जसं की या ठिकाणी अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र त्यानंतर म्हणजे हे त्या ठिकाणीच तुम्हाला काय केलेलं असतं मित्रांनो तर अपलोड केलेलं असतं. ठीक आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा हे सर्व या ठिकाणी लिस्ट आपण बघू शकता. जे आता जसं की जे सैनिक आहेत त्यांना सैनिक असल्याचा पुरावा पाहिजे आहे माजी सैनिक असल्याचा. जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठीच पाहिजे आहे. ओके. चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनल पाहिजे आहे. जे या ठिकाणी जात प्रमाणपत्र ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे जातीचं त्यांच्यासाठी आहे. EWचा ज्यांचं आरक्षण घ्यायचं आहे ते या ठिकाणी आहेत. तर यात आपापल्या याच्यानुसार आपण हे बघू शकता. टोटल जर बघितलं 21 हे प्रमाणपत्र आहेत. तुम्हाला जेवढी लागत आहेत तुम्हाला जेवढे ॲप्लिकेबल आहेत तेवढे तुम्ही फक्त उपलब्ध करून ठेवा. ठीक आहे. हे संपूर्ण जे आहेत ती संपूर्ण मी कागदपत्रांची यादी आपल्या टेलिग्राम चॅनल टाकतो ही PDF तिथून तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म भरताना अगोदर प्रत्येक जिल्हा परिषदेला किती जागा आहेत त्या भरूनच मित्रांनो फॉर्म भरा. उगीच ग्रामसेवकचा कुठेतरी अंदाजे भरायचा आहे असं भरू नका. आरोग्यसेवकचा कुठेतरी भरायचा आहे अंगणवाडी सुपरवायझरचा कुठेतरी भरायचा आहे असं भरू नका. अगोदर त्या ठिकाणी जागा किती आहेत त्या ठिकाणी भरा. जर जागा चांगल्या असतील तरच भरा कारण प्रत्येकाला 1000 रुपये तर फी आहे. ठीक आहे. त्यामुळं भरायचं असेल एकापेक्षा तरी त्यांनी काय असं भरू नका असं सांगितलं नाही फक्त फी तुमची वाया जाईल असं सांगितलंय. त्यामुळे जागा पहा. आपण या ठिकाणी 2 तरी सध्या उपलब्ध करून दिलेलं आहे सिंधुदुर्गचं आणि दुसरं म्हणजे अमरावतीचं. अजून जरी कोणकोणत्या मला जशा भेटतील तशा मी टेलिग्रामवरती काय करतो मित्रांनो ॲड करत राहत आहे. तर या ठिकाणी आपण ZP बाबत माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. अजून जरी A to Z तुम्हाला माहिती म्हणजे संपूर्ण अजून डिटेल पाहिजे असेल तर यापूर्वी मी एक ZPचा व्हिडिओ टाकला आहे तर ते सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर तुम्हाला मित्रांनो आपल्या एक्झाममध्ये पॅटर्नमध्ये जॉईन व्हायचं असेल या सगळ्या सरळ सेवा परीक्षांची तयारी आपल्या एकाच फीमध्ये करायचं असेल तर नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता. सध्या केवळ 850 फी आहे. लवकरच 1875 होत आहे. अधिक माहितीसाठी 72 48 93 076 या नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. आमची टीम तुम्हाला संपूर्ण माहिती देईल. तर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.